खमंग असा पातळ पोहे आणि चुरमुऱ्यांचा कुरकुरीत चिवडा। नमस्कार, मी भावना आपले द विधाते कुटुंब या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। चला तर मग चिवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम गॅसवर पातेलं तापायला ठेवू। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ। तेल छान तापलं की मग त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घेऊ। मी इथे पातळ पोहे छान साफ करून घेतलेले आहेत। आता आपण त्यांना पोहे छान कुरकुरीत होतपर्यंत भाजून घेऊया। सगळ्या पोह्यांना हळद आणि मीठ बरोबर लागेल याची दक्षता घेत आपण हे हळूवार हलक्या हाताने सगळे पोहे एकजीव करून घेऊ। बघू शकता पोह्यांना छान पिवळा रंग आलेला आहे। मी इथे 1 किलो पातळ पोहे घेतलेले आहेत। आपले पोहे छान कुरकुरीत भाजण्यात आलेले आहेत। यांना बाजूला काढून घेऊ। त्याच पातेल्यामध्ये मी इथे अंदाजे 7 ते 8 चमचे तेल घेतलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये 1 पाव शेंगदाणा छान तळून घेऊया। शेंगदाणे फुटायला लागले, आता आपण त्यांना बाजूला काढून घेऊ। इथे मी कढीपत्ता सुद्धा छान फ्राय करून घेणार आहे। कढीपत्ता छान कुरकुरीत झाला आहे, काढून घेऊ। मी इथे खोबऱ्याला छान पातळ असं कापून घेतलेलं आहे। बघू शकताय खोबरं छान सोनेरी झालं आहे। आता त्याला बाजूला काढून घेऊ। आता आपण फोडणीची तयारी करू। त्याच तेलामध्ये मोहरी टाकून घेऊ। मोहरी तडतडली की जिरं घालून घेऊ। कांद्याचे लांब काप टाकून घेऊया। कांदा छान सोनेरी होतपर्यंत परतून घेऊ। आता यामध्ये आपण मिरचीचे काप टाकून घेऊ। कांदा आणि मिरची दोन्ही छान फ्राय झालेले आहेत। आता त्यामध्ये 1 पाव डाळ्या टाकून घेऊया। डाळ्या सुद्धा छान फ्राय झालेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कोथिंबीर घालून घेऊ, जेणेकरून कोथिंबीरमधलं सगळं पाणी ते निघून जाईल आणि आपला चिवडा खराब होणार नाही। आता यात आपण मसाले टाकून घेऊ। 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, धने जिरे पूड आणि मीठ टाकून घेऊ आणि छान मिश्रण एकजीव करून घेऊ। मसाले छान शिजले की आता आपण त्यामध्ये खोबरं, कढीपत्ता आणि शेंगदाणे टाकून सगळं मिश्रण एकजीव करून घेऊ। मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। यामध्ये सुरुवातीला परतलेले पोहे टाकून घेऊ। सगळं छान एकजीव करून घेऊ। छान असा रंग आलेला आहे आणि सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे। कुरकुरीत असा पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे। मी इथे 1 किलो पोह्याच्या चिवड्यासाठी साधारणतः पावभर चुरमुरे वापरलेले आहेत। चिवडा आणि चुरमुरे छान एकजीव करून घेऊ। बघू शकता कुरकुरीत चिवडा तयार झाला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लगेचच लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला पुढे कुठली रेसिपी हवी ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत आनंदात राहा आणि चविष्ट खात राहा। धन्यवाद।